अतिवृष्टीमुळे पेण तालुक्यात पूरस्थिती, गणेश मूर्ती कारखानदारांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, शासनाकडून मदतीची अपेक्षा। पेण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे। विशेष हमरापूर विभागातील गणेश मूर्ती कारखानदारांना या पुराचा मोठा फटका बसला आहे। अनेक कारखान्यांमध्ये तयार केलेल्या मूर्ती पाण्याखाली गेल्या असून विक्रीसाठी तयार ठेवलेले डिस्प्ले आणि इतर साहित्यही पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे। त्यामुळे कारखानदारांचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। पुरामुळे तांबडशेत, रावे आणि परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे। रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। याचबरोबर हजारो एकर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी बांधवांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। भात शेतीसह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहे। पुराचे पाणी ओसरल्यानंतर शासनाकडून तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त गणेश मूर्ती कारखानदार, शेतकरी आणि नागरिकांना आर्थिक मदत दिली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या मोठ्या नुकसानीकडे शासन किती गांभीर्याने पाहते आणि मदतीसाठी कोणती ठोस पावले उचलते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।